गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हा बोल. हॅलो राधा. राधा सौरभचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला जाम लागलाय. तू ये ना इकडे प्लीज. त्याला सांग ही नाटकं बंद करायला. मी पुन्हा यात फसणार नाहीये. त्याला सांग जरा सिरियस हो. अगं नाही. ऐकून तर घे. काय करू मी आता सौर्या. मी इथे सीमा. हा बोल सौरभ. सौरभ नाही, मी अवली बोलतोय. सौरभच्या फोनवरूनच बोलतोय खरं, पण मी अवली. पण मग मला कशाला फोन केलाय? मी ऍक्च्युली सीमा वहिनींचा फोन लागत नाही. मी त्यांना ट्राय केला बऱ्याच वेळा, आणि घरी रंजू ताईंना फोन करून सांगितलं तर दोघीच टेन्शन मध्ये येतील, म्हणून मी तुम्हाला फोन केला. खरंच. का एवढं काय झालंय? सौरभचा ऍक्सिडेंट झालाय. हो, आणि ऍक्च्युली काय मी सीमा वहिनींना ट्राय केला पण फोन लागत नाहीये. तुम्ही ही बातमी प्लीज यश जुजू किंवा सीमा वहिनींना द्या ना प्लीज. आता पुरे झाली हा तुमची नाटकं. मी तुलाही चांगलं ओळखून आहे आणि तुझ्या त्या सौरभलाही. नाही बरोबर आहे, सीमानी करिअर वरून घराबाहेर काढलंय ना त्याला, म्हणून चाललेत हे सगळे उद्योग त्याचे. त्याला म्हणावं या थापा पचणार नाहीत आता. नाही शपथ यार, काय करू मी सौर्या. कुणाशी सांगू? मला तर खूप काळजी वाटते अण्णा. आता केदार आणि दादा या घरात एकत्र राहणार कसे? आणि या सगळ्यात ना त्या बिचाऱ्या सीमाचा खेळ होतो बघा. तरी बरं पंचमीची खूप मदत होते हा तिला. त्या मध्याने आता एक नवीनच खूळ धरले डोक्यात. कुठलं? सीमाचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे म्हणे, आणि त्यात पंचमीची तिला साथ आहे. पण असा संशय घेणं बरोबर नाहीये अण्णा. नाही म्हणजे सीमा रात्री अपरात्री कुणाशी तरी फोनवर बोलत असते, सतत बाहेर जात असते कुठेतरी. म्हणजे पूर्वी इतकी जायची नाही, पण तिला हे विचारणे बरोबर दिसत नाही. कारण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ती व्यवस्थित पार पाडत असते. हो ना, पण मग त्यात मार्कंडची चूक नाही का? तो तिला एकटीला सोडून गेलाय. घरात तिकडे महाभारत चालू आहे. येतोय तो परत. केदार बद्दलही सगळं काही कळवलं त्याला, पण आहे काही त्याचा पत्ता? हो ना,
मला तर काही कळतच नाही बघा या दोघांच्या हट्टीपणात. तर म्हणजे मध्यानच आता स्वतःला सावरायला हवा. तर आता सांगणार कोण? डॉक्टर सौरभ कसा तुमच्या मित्राचे कोणी नातेवाईक आहेत का? घरचं कुणीही. आपल्याला काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. हो, हो. पण डॉक्टर सौरभ कसा आहे? सौरभ बरा आहे ना तो? सौरभ बरा आहे. डाव्या पायाला 5 इंचाचा CLW आहे, म्हणजे पायाला 5 इंचाची जखम आहे. सुचेर करावं लागणार आहे, म्हणजे ती जखम शिवावी लागणार आहे. बाकी ब्रेन इंजुरी किंवा फ्रॅक्चर आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याच्या इतर टेस्ट होतीलच. पण तोपर्यंत तुम्ही त्याच्या नातेवाईक किंवा घरच्या कोणातरी चटकन बोलवून घ्या. आपण प्राथमिक उपचार चालू केलेत, पण ऍक्सिडेंटची केस आहे, त्यामुळे आपल्याला पोलीस फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. डॉक्टर तुम्ही जे काय उपचार करायचे ते लवकरात लवकर सुरू करा प्लीज. पाहिजे तर ना मी सहाय्य करेन पाहिजे तिथे. हे बघा, तुम्ही मी सांगितलं ते आत्ता करा. ओके? हो. जाम लटकवलेस तो यार मला. हॅलो केसर. काय आवली? सौरभची बाजू घेण्यासाठीच फोन केलायस ना? मी कोणीच माझे मित्र नाही आहेत. सगळ्यांनी मिळून फसवलंय मला. मला नाही बोलायचंय प्लीज. अगं ऐकून तर सगळेच फोन कट करतायत. सोऱ्या तू ना लवकर बरा हो, नाही तुला लाईनीवर आणल्यानंतर बघ. केसर पण ना ऐकूनच घेत नाही काही. आवली काय आहे? अगं केसर ऐकून घे ना मला काय म्हणायचंय ते. अगं सौरभचा ऍक्सिडेंट झाला इथे मोठा. मग मला कशाला सांगतोयस? सांग ना, त्याच्या जो सुंदरीला राधाला सांग. यार काय करू मी? राधा प्लीज ऐक ना, अगं मला काय सांगायचंय ते. मी सांगितलं ना एकदा, मी हात फसणार नाहीये. त्याला फोन दे, मी बोलते त्याच्याशी. राधा यार प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना यार. खरंच ऍक्सिडेंट झालाय त्याचा. माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो त्याचा खरंच ऍक्सिडेंट झालाय. अगं अगं काय झालं माहिती काय? मी येते तिथे. सर, आमच्या गौतम सरांनी दिलेला 10 करोडचा चेक तुम्ही विराज फायनान्सला दिला का? हो दिला ना. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 नाही, काही प्रॉब्लेम नाही. काय आहे, आमचे गौतम सर म्हणजे एकदम बिनधास्त माणूस. मनात आलं देऊन टाकला चेक. पण फॉर्मॅलिटीज, बाकी व्यवहाराच्या गोष्टी मलाच पाहाव्या लागतात ना. शेवटी बिझनेस आहे हा. काय सर? हो हो ना. हो. आणि हो, आम्ही दिलेला चेक 1 दिवस उशिरा क्लिअर होईल. काय? अहो तसं कळवा तुमच्या पार्टीला. काय, या पेपर्सवर सह्या राहिल्या होत्या ना तुमच्या. हो पण परवा तर मी सांगतो. येत्या 15 तारखेपर्यंत हे पैसे व्याजासकट फेडू शकला नाहीत तर तुमचे सगळे ऍसेट आम्ही टेक ओव्हर करू. जे सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे दिलेत. रजनीश, हे म्हणजे
नाही बाबा, आय थिंक इट्स ओके. मी करतो सह्या. बाबा, ही वेळ आपल्याकरता महत्वाची आहे. आणि तसंही विराज फायनान्सकडे असेट्स जाण्यापेक्षा ते गौतमकडे गेलेलं मी कधीही प्रेफर करेन. शेवटी आपला कोणाला जावई येतो. हा पॉइंट अगदी करेक्ट बोललात. घ्या इथे. चला येऊ मी. जाता जाता एक सल्ला देतो तुम्हाला. येत्या 15 तारखेपर्यंत राधा मॅडम आणि गौतम सरांचं लग्न होईल हे बघा. म्हणजे काय, एकदा सोयरीक जुळली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कसं? हो. येऊ मी. अवली 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 सौरभ कसा आहे मला सांग. अवली. डॉक्टर सौरभ कुठे आहे? कसा आहे तो शुद्धीवर आहे ना डॉक्टर? काही ब्रेन इंजुरी नाहीये ना? क्लिनिक होत आहे का? तुम्ही शांत व्हा आधी. अवली, ह्या कोण आहेत? मी सौरभचं सगळं काही आहे. सगळ्या फॉर्मॅलिटीज मी कम्प्लीट करीन. पैसे, पोलीस, ब्लड सगळं काही मी बघीन. तुम्ही प्लीज ट्रीटमेंट इमिजिएटली सुरू करा. अहो पण मी डॉक्टर राधा मनोहर. डॉक्टर राधा मनोहर? म्हणजे शाश्वती हॉस्पिटल? हो, मला आज सौरभला भेटायचंय. ओके, या. यश चुचू. हॅलो, यश जिजू, आवली बोलतोय. काय रे आवली? यश जिजू, थोडस बाजूला येता का? रंजू ताईला सांगू नका प्लीज. काय रे, काय झाला? काय लापडा केलात काय? सौरभचा ऍक्सिडेंट झालाय. काय खरा बोलतोस का मस्करी करतो? हो हो, खरंच ऍक्सिडेंट झाला आणि त्याला खूप मार लागलाय डोक्याला वगैरे. मोका मार पण लागलाय. आणि सीमा वहिनींचा फोन लागत नाहीये. मी त्याला खाडीलकर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. तर राधा पण इथे आली. तुम्ही प्लीज इथे या ना लवकर, प्लीज. काय बस बस, मला सांगितलंस ना. आता तू तिथेच थांब, मी बघतो काय करायचं ते सीमा वहिनींना मी सांगतो. तू जाऊ नका, थांब तिकडेच. हो. आणि मला कळवत राहा. आलो मी. हो, प्लीज या लवकर या. सौरभ 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 डोळे उघड. सौरभ एकदा बघ ना माझ्याकडे. सौरभ डोळे उघड ना. सौरभ सौरभ सौरभ. डॉक्टर राधा, प्लीज भानावर या. सौरभ डोळे उघड ना. डॉक्टर काही ब्रेन इंजुरी नाहीये ना? त्याला उलटी झाली होती इकडे आणल्यावर. सौरभ सौरभ डोळे उघड एकदा रे. सौरभ. आय अंडरस्टँड डॉक्टर राधा, पण काळजी करू नका. ब्रेनला इंजुरी नाहीये. पायाला 5 इंचाचं CLW आहे. जखम मोठी आहे पण फ्रॅक्चर नाहीये. पेथिडीनचं इंजेक्शन दिलंय, सुचर करावं लागणार आहे. डॉक्टर कांबळे आले की लगेच आम्ही OT मध्ये घेतो याला. आजची रात्र राहू दे इथे याला, उद्या घरी सोडूया. 10 दिवसाचा अँटीबायोटिक्सचा कोर्स झाला की बरा होईल तो. पण प्लीज डॉक्टर राधा, सांभाळा स्वतःला. तुम्ही जशा रिॲक्ट व्हाल तर. सॉरी, मी ठीक आहे. तुम्ही ट्रीटमेंटची तयारी करा. मी थांबते त्याच्याजवळ. काही लागलं तर मी असिस्ट करायला आहे. दॅट्स ओके, मी आलोच. सौरभ सौरभ डोळे उघड ना. सौरभ सौरभ एकदा बघ ना माझ्याकडे. सौरभ रागवलायस का तू? सौरभ डोळे उघड ना. सौरभ
रजनीश, बाबा रजनीश, मला खूप अस्वस्थ वाटतंय रे. नाही म्हणजे गौतमनं एवढं मदत केली हे खरं नाही, पण फार बेचैन वाटतंय मला. म्हणजे इतक्या वर्षाच्या आपल्या व्यवहारात असं कधी घडलं नव्हतं. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे काही दडपण आहे ते मला घेऊ द्या. आणि राधा मनापासून हो म्हणाली आहे या लग्नाला. गौतम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 15 तारखेला एकदा का हे लग्न झालं ना की आपलं ग्रहण सुटेल. हो हे खरं आहे. नाही हे लग्न नाही, पण या लग्नात आता काही विघ्न यायला नको. नाही येणार, कुठलंही विघ्न येणार नाही. येत्या 15 तारखेला ठरल्याप्रमाणे राधा आणि गौतमचं लग्न होणार, कुठल्याही परिस्थितीत. मग मला जबरदस्ती करावी लागली तरी चालेल. मानस, हा बोल मानस. सर, थोडे अपसेट वाटतंय आवाजावरून. मी नंतर फोन करू का? नाही नाही, बोल ना तू, बोल. कशासाठी फोन केला होता? काही नाही सर, जे बोलायचंय ते खूप डेलिकेट आहे, त्यामुळे. आणि तुम्हाला हे सगळं. किती प्रस्तावना करतोयस मानस? जे काही आहे ते सरळ सरळ सांगून टाक बरं. ऑल राईट सर, मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की राधा सुखी व्हावी. रादर मलाही असं वाटतंय. पण खरंच लग्नानंतर राधाला सुखात नांदताना बघायचं असेल तर सर राधाचं लग्न सौरभ बरोबर होऊ द्या. कारण राधाचा सौरभवर जीवापाड प्रेम आहे. राधा सुखी व्हावी असं मला वाटतंय, पण तुला वाटत नाहीये. नाहीतर तू अशी मूर्खासारखी बडबड केली नसतीस. मागे आपण भेटलो होतो तेव्हाच मी तुला स्पष्ट केलं होतं की असलं उफराट प्रेम मला मान्य नाही. आणि ते का मान्य नाही याची कारणं द्यायची मला गरज वाटत नाही, कारण त्याची कारणं उघड आहेत. राधा करता गौतमच योग्य आहे आणि दॅट इज इट. पण सर राधाचा जीव तर सौरभ. एक शब्द बोलू नकोस मानस, आणि त्या सौरभचं तर नाव सुद्धा काढू नकोस. राधा आणि गौतमचं लग्न ठरलंय आणि येत्या 15 तारखेला हे लग्न होणार, कळलं? पण सर. रजनीश शांत हो. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी. क्षण मौनात विरते शब्द बोले तेजी भारी. उरे तरी ओठांवर आणि बघ राधा, त्यानं माझ्याजवळ कबुली दिली की हा तुझ्यावर प्रेम करतो ते. किती त्रास करून घेतो स्वतःला. मला माहितीये तू खूप प्रेम करतोस माझ्यावर. मन मोकळं कर ना माझ्याजवळ. किती त्रास करून घेतोस. आता काही झालं असतं तुला तर माझं काय झालं असतं.
सौरभ सौरभ तुला तुला काही नाही होणार, काही नाही होणार तुला. राधा